सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. सैनिक टाकळी येथे असणारी प्रस्तावित MIDC ही होऊ नये यासाठी जे गाव केवळ सैनिकांच्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे, ज्या गावातून 18 शहीद झालेले आहेत आजपर्यंत, अशा सगळ्या माजी सैनिकांनी आणि गावकऱ्यांनी मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे. तर मागणी त्यांची काय आहे की एकतर गायरान अत्यंत कमी आहे आणि जे गायरान आहे त्या गायरानाचा आश्रय महापुराच्या काळामध्ये सैनिक टाकळी परिसरामध्ये असणाऱ्या 8-10 गावातील पूरग्रस्त घेत असतात. आणि अशा वेळी जर या ठिकाणी MIDC झाली तर त्यांना निवारा मिळणार नाही. दुसरी गोष्ट, त्या गायरानाचा उपयोग करायचा असेल तर जे गाव केवळ शिरोळ तालुका नव्हे तर महाराष्ट्र आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला अभिमानास्पद असं गाव आहे की ज्या गावामध्ये एका कुटुंबात 2-2 माजी सैनिक आहेत किंवा सध्या कार्यरत असणारे सैनिक आहेत. अशा या गावामध्ये सैनिकांच्यासाठी म्हणून काही त्यांच्या मुलांच्या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी एखादं प्रशिक्षण केंद्र किंवा अन्य वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी काहीतरी करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. अतिशय रास्त आणि योग्य मागणी आहे. परंतु या ठिकाणी आम्ही MIDCच करणार अशा प्रकारचा अट्टहास धरणे सरकारचं सुद्धा चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन असेल, MIDCचा आग्रह करण्यापाठीमागचं कारण अनाकलनीय आहे. एक तर आत्तापर्यंत जिथं जिथं MIDC झालेले आहेत गायरांमध्ये किंवा सरकारी जागेमध्ये, इथल्या स्थानिक उद्योजकांना किती प्लॉट मिळाले याची पहिल्यांदा माहितीच MIDCनं आणि सरकारनं सुद्धा जाहीर करावी. MIDCनं गोकुळ शिरगावला MIDC केलेली आहे, कागल 5 स्टार MIDC केलेली आहे, त्याचबरोबर याला शिरोलीला MIDC केलेली आहे. आता सरकारी जागेवर काय स्थिती आहे, तिथं स्थानिक उद्योजक किती आहेत आणि बाहेरचे किती उद्योजक आहेत. आणि हे MIDC करणं म्हणजे एकदा जमीन MIDCकडं हस्तांतरित करणं, सरकारमधील सत्तेमधील आपला असणारा सहभाग आणि उपद्रव मूल्य दाखवून वेगवेगळ्या बोगस कागदावरच्या संस्था काढणं आणि त्या संस्थांच्या नावानं ते भूखंड आरक्षित करणं, हाच उद्योग ही मंडळी आतापर्यंत करतायत. मी जे बोलतो हे जर खोटं वाटत असेल तर गेल्या 5 वर्षामध्ये केवळ शिरोळ तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर MIDCनं आजपर्यंत जे भूखंड वाटलेले आहेत MIDCतले, त्यातले खरे उद्योजक किती आहेत आणि यांचे राजकीय कार्यकर्ते किती आहेत याची एकदा माहिती जाहीर करावी. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी. म्हणजे सरकारी जमीन कशी हडप करायची याचं एक व्यापक कटाचा हा एक भाग आहे. आणि त्यामुळं माजी सैनिकांनी सुरू केलेलं हे जे आंदोलन आहे हे काय चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. आणि त्यांची मागणी काय आहे, एकदा उद्योगमंत्र्यांनी किंवा MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये ज्या गावसभेच्या आधारानं ही MIDC साठी जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न होतोय ती गावसभा अधिकृत आहे का नाही हे एकदा तपासून बघा. आणि ते ज्या गावसभेबद्दल एवढ्या तक्रारी आहेत ती गावसभा पुन्हा घ्यायला काय हरकत आहे. माजी सैनिकांची मागणी एवढीच आहे की गावसभा पुन्हा घ्या. आणि बहुमतानं जर काय गावाला सांगितलं तर आमचं काय म्हणणं नाही, पण गावातल्या लोकांची दिशाभूल करून त्यांना अंधारात ठेवून खोटं रेकॉर्ड तयार करून त्याच्या आधारे जर का अशा प्रकारे सरकारी MIDC सरकारी गायरान पहिल्यांदा हडप करायचं MIDCच्या नावानं आणि नंतर त्या MIDCच्या भूखंडावर कब्जा घ्यायचा आणि लूट करायची, हे धंदे हे माजी सैनिक खपवून घेणार नाही. आतापर्यंत ते सीमेवर शत्रूबरोबर लढलेत, आता इथल्या शत्रूबरोबर ते लढतायत आणि या त्यांच्या लढाईला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. खरं तर न्याय मागणाऱ्या माजी सैनिकांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांना भाडोत्री गुंड घालून त्यांच्यावर मारहाण करण्यात तेही पोलिसासमक्ष ही बाब अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला
माजी सैनिकांचा आम्ही सन्मान करतो असं म्हणायचं, सैनिकांचा आम्ही सन्मान करतो असं म्हणायचं, जय जवान जय किसानच्या घोषणा द्यायच्या आणि जे सैनिक सीमेवर तळहातावर शिर घेऊन लढतात आमच्यासाठी, आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्यांच्यावरच मारहाण करणे हे अत्यंत कृतज्ञपणाचं लक्षण आहे आणि याचं शासन निश्चितच झालं पाहिजे. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.